मला आता कळलं. शेवटी बारामतीमध्ये गेल्यानंतर पवार कुटुंबियांवर असलेलं प्रेम हे स्वाभाविक आहे. त्याच्यामध्ये शरद पवार साहेब असतील, अजितदादा असतील, आमच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राबाईंनी असतील, यांच्यासाठी लोक जमणं हे स्वाभाविक आहे. कारण पवार कुटुंबियांनी बारामतीसाठी जो काही विकास केला आहे त्याचं हे द्योतक आहे. परंतु या सगळ्या पार्श्वभूमीवर अजितदादांचा दुर्दैवी जो अपघात झाला त्याची सखोल चौकशी व्हावी ही भूमिका माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देखील मांडलेली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी देखील मांडलेली आहे. त्याच्यामुळे रोहितजींचं जे म्हणणं आहे तेच या दोघांचं म्हणणं आहे, तेच शासनाचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे रोहितजी पवारांनी त्यांच्या भूमिकेबद्दल काय करावं हा त्यांचा वैयक्तिक, त्यांचा आणि त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. उद्या मराठी भाषा दिवस आहे. तुम्ही मराठी भाषा मंत्रालयाचे मंत्री आहात. संपूर्ण जगभर मराठी भाषा दिन मोठ्या उत्साहात सोहळ्यात साजरा केला जातो. राज्य सरकार कशा प्रकारे? उद्या मराठी भाषा दिन आहे. योगायोगानं आचारसंहिता असल्यामुळं आमचा जीवनगौरव पुरस्कार आणि विश्व मराठी संमेलन हे दोन्ही क्लब करून आम्ही कुसुमाग्रजांच्या नगरीमध्ये नाशिकमध्ये करतोय. आज त्या विश्व मराठी संमेलनाला दिमागदार पद्धतीनं सुरुवात देखील झालेली आहे. मी जी माहिती घेतली त्याला अतिशय चांगला रिस्पॉन्स आहे. परंतु विधिमंडळाचं अधिवेशन असल्यामुळं आणि त्या विभागाचा मंत्री जरी असलो तरी त्या ठिकाणी मी पोहोचू शकत नाही. याबद्दल मी दिलगिरी देखील व्यक्त केलेली आहे. आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं विश्व मराठी संमेलनाचा कार्यक्रम आणि जीवनगौरव पुरस्काराचा कार्यक्रम हा नाशिकमध्ये सुरू आहे. परंतु याच सभा स्थळावर आपण पाहिलं तर आंदोलन सुरू आहे. आंदोलनाचा इशारा दिला आहे. जे संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ संस्थेचा इशारा जो आहे तो देण्यात आला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की व्यवस्थित सन्मान जर संतांचा केला जात नसेल तरी चुकीचं आहे. त्यामुळे नाही, त्यांचा हा काहीतरी गैरसमज असेल. आपल्याला जर आपण जर पूर्ण पत्रिकेचा आढावा घेतला तर सगळ्यात ज्येष्ठ वारकरी संप्रदायाचे जे आहेत हरिभक्त परायण कुरेकर महाराज त्यांना या वर्षीचा विश्व मराठी संमेलनाचा विशेष पुरस्कार आम्ही देतो. याचा अर्थ या संप्रदायातल्या सगळ्या लोकांचा आम्ही मान सन्मान करतोय. निवृत्ती महाराजांच्या संस्थांच्या संदर्भात जर त्यांचा काही गैरसमज झाला असेल तर तुम्ही नक्की दूर करणार आहे. परंतु त्यांनी जी 3 दिवसापूर्वी माझ्याकडे मागणी केली होती की त्यांची जी साहित्य संपदा आहे त्याच्यासाठी मराठी भाषा विभागानं 50 लाखाचं अनुदान द्यावं, तर उद्या हे अनुदान देण्याचा कार्यक्रम देखील आम्ही घेतलेला आहे. उद्या जर शक्य झालं नाही तर पुढच्या विश्व मराठी संमेलनाचे 2-3 दिवस आहेत त्याच्यामध्ये त्यांनी मागितलेलं अनुदान देखील आम्ही देणार आहोत. त्यांचा देखील मान सन्मान आम्ही करणार आहोत. आणि हरिभक्त परायण कुरेकर महाराजांचा सत्कार म्हणजे मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या पूर्ण वारकरी संप्रदायाचा सत्कार आहे. नरिमन पॉइंटला गेले एफआयआर करायला, एफआयआर घेण्यात नाही आला आणि म्हणून त्यांना आज बारामतीत जावं लागलं. काल त्यांची आक्रमक भूमिका पाहायला मिळाली. ते बोलले 2 दिवसांनी मी पत्रकारांसमोर आपला जे आहे भरपूर सबूत माझ्याकडे आलेले आहे. तर मी मगाशी देखील मॅडम असं सांगितलं की रोहित पवार साहेबांकडे जे काही पुरावे त्यांच्याकडे असतील ते त्यांनी शासनाकडे द्यावेत, केंद्र शासनाकडे द्यावेत, जी चौकशी एजन्सी आहे त्याच्याकडे द्यावेत. मुद्दा असा आहे की अजितदादांचा जो अपघात झाला तो घातपात आहे की अपघात आहे याच्यावर रोहित पवार साहेब बोलत आहेत. याच्यामध्ये चौकशी व्हावी ही भूमिका जर सरकारचीच असेल तर सरकार अशा पद्धतीनं नोंद करून घेणार नाही किंवा एफआयआर दाखल करणार नाही, असं काही होणार नाही. कदाचित त्यांचा गैरसमज झाला असेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की पत्रकार परिषद घ्यावा हा लोकशाहीतला त्यांचा भाग आहे. परंतु सभागृह चालू आहे. सभागृहामध्ये ते मुख्यमंत्री महोदयांना भेटू शकतात, ते उपमुख्यमंत्री महोदयांना भेटू शकतात. आज उपमुख्यमंत्री सुनेत्राबाईंनी आहेत त्यांची ते भेट घेऊ शकतात. तेव्हा मला असं वाटतं की या सगळ्या बाबतीमध्ये विधिमंडळाचं अधिवेशन चालू असताना फार आयुध आहे त्याच्या माध्यमातून ते सभागृहामध्ये देखील हा विषय मांडू शकतात आणि अन्यायाला वाचा फोडू शकतात. जर एखादी एफआयआर दाखल केलेली नसेल तर त्याला देखील औचित्याच्या मुद्द्याद्वारे किंवा सभागृहाच्या आयुध्यामार्फत या सगळ्या गोष्टी सभागृहामार्फत ते करू शकतात. कसला काय उद्योग करायचा हे आम्ही ठरवणार आहे असं तुम्ही म्हणालात. काल मुख्यमंत्र्यांची भेट झाली, त्यासोबत रायगडचे सर्व मंत्री प्रामुख्याने होतात. काय नेमकं रायगडमध्ये घडतंय? आणि बघा आता एक त्याच्यामधली तुम्हाला गंमत सांगतो की माननीय एकनाथ शिंदे साहेबांची प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेबांची नक्की भेट झाली, पण त्याच्यामध्ये रायगडचे सगळे उपस्थित होते. ही जी काही सूत्रांकडनं माहिती आलेली आहे ही साफ चुकीची आहे. ते सगळे सभागृहामध्ये होते. मी त्या बैठकीमध्ये अजिबात नव्हतो. शेवटच्या टप्प्यामध्ये काही संघटनात्मक ज्या महायुतीच्या संदर्भातल्या गोष्टी होत्या त्याच्या संदर्भात त्या बैठकीला होते. आता पहिल्या टप्प्यामध्ये रायगडवर चर्चा झाली की रत्नागिरीवर झाली की सिंधुदुर्गावर झाली की पालघरवर झाली की ठाण्यावर झाली ही मला अजिबात माहिती नाही. परंतु महायुती
ही अजितदादांच्या दुर्दैवी निधनानंतर अतिशय चांगल्या पद्धतीनं राहावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बैठक संपल्यानंतर सुनेत्रा वहिनींची परवानगी घेऊन माननीय तटकरे साहेब हे एकनाथ शिंदे साहेबांना भेटले होते. VSR कंपनीला पाठिंबा देण्यात येत आहे आणि काही 4 नेत्यांचे हवाई जहाज सुद्धा आहेत असे ते म्हणाले. आम्ही त्या नेत्यांना जेलमध्ये टाकू जोपर्यंत. असं कोण म्हणालं? काल रोहितदादांचं नाही, माझं त्याच्यामधलं एक स्पष्ट म्हणणं आहे, विमान कोणाचं आहे? उदय सामंतांचं आहे, उदय जाधवांचं आहे, कोणाचं आहे? जाहीर केलं पाहिजे ना. उगाच 4 विमान मी माझंच त्यांचं नाव येऊन म्हटलं की कोणाचं विमान आहे हे लोकांसमोर ठेवलं पाहिजे. महत्वाची याच्यातला मुद्दा काय आहे की 4 मंत्र्यांची विमानं आहेत, मग ते कोण मंत्री आहेत हे कळू देत ना. आणि दुसरी महत्वाची गोष्ट ज्याचं मी अगदी स्पष्टीकरण दिलं की अजितदादांच्या निधनानंतर अपघातानंतर त्यांची सखोल चौकशी व्हावी हे पहिल्यांदा पत्र माननीय मुख्यमंत्री महोदयांनी शासनाच्या वतीनं दिल्लीला लिहिलेलं आहे. तीच भूमिका एकनाथ शिंदे साहेबांची आहे, तीच सुनेत्रा वहिनींची भूमिका आहे. आणि म्हणून ज्याचा मी उल्लेख केला की 4 विमानं आहेत, तुमच्याकडे आयुध आहेत ना, अधिवेशन 6 महिने चालणार आहे, त्याच्यामध्ये कोणाची विमानं आहेत ते जाहीर करावं, मग ते त्याच्यावर खुलासे देतील आहेत की नाहीत. त्याच्यामुळं बाहेर चर्चा करण्यापेक्षा रोहितजींना मला विनंती करायची आहे, माझे एक मित्र म्हणून, या सगळ्या गोष्टीसाठी सभागृह हे अतिशय महत्वाचं आहे. आणि त्यांच्याकडे जे काही पुरावे असतील, जे काही सबळ पुरावे असतील ते त्यांनी मुख्यमंत्री मोदयांकडे आणि केंद्राकडे द्यावे. वापरायचं नाही असं काही सांगण्यात आलं आहे का? या कंपनीच्या विमानं वापरायची नाही असे काही आदेश तुम्हाला देण्यात आले? काळजी साहेब आणि शिवसेना नेते यांनी VSR कंपनीची विमानं वापरू नयेत अशी कळकळीची विनंती शिवसेना आमदारांनी केलेली आहे काळजीपोटी. बघा, कंपनीशी आमचा काही कोणाचा संबंध नाही. शिंदे साहेब हे आमचे सर्वोच्च नेते आहेत. ते देखील जसे माननीय देवेंद्रजी विमानानं प्रवास करतात, हेलिकॉप्टरनं प्रवास करतात, तसाच प्रवास ते करतात. जर आम्ही मंत्री म्हणून माननीय देवेंद्रजींना महायुतीचे नेते म्हणून आणि एकनाथ शिंदे साहेबांना शिवसेनेचे नेते म्हणून फ्लाईंग करताना प्रिकॉशन घ्या असं सांगितलं असेल तर तो काय कुठच्या कंपनीच्या विरोधातला उठाव नाही आहे. आमचं देवेंद्रजींना देखील विनंती आहे, आमच्या सुनेत्रा वहिनींना देखील विनंती आहे, आमची एकनाथ शिंदे साहेबांना देखील विनंती आहे. इव्हन विरोधातले नेते जे विमानं वापरतात त्यांना देखील आमची विनंती आणि सूचना आहे की तुमच्या स्टाफकडनं या विमानांची, या हेलिकॉप्टरची व्यवस्थित तपासणी करून तुम्ही याच्यातनं फ्लाय करावं. अजितदादांवर जो कटू प्रसंग आला तो भविष्यात कोणावर येऊ नये ही आमची त्याच्यातली भूमिका आहे. त्याच्यामुळे कंपनीला कुठच्या टार्गेट करून आम्ही कुठची चर्चा करत नाही. आमची देवेंद्रजींच्या बाबतीतली देखील तीच भूमिका आहे, शिंदे साहेबांच्या बाबतीतली देखील तीच भूमिका आहे, सुनेत्रा वहिनींच्या बाबतीत देखील तीच भूमिका आहे. आणि विरोधक जे आमचे आहेत, जे विमानानं फिरतात, हेलिकॉप्टरनं फिरतात, त्यांना देखील हीच विनंती आहे. सर, जरांगे पाटील यांनी एक विधान केलेलं आहे, जर हैदराबाद गॅजेट प्रमाणे त्यांचं प्रमाणपत्र देण्यात यावं, अन्यथा 2029 मध्ये सरकार पाडू म्हणून त्यांनी असं मोठं विधान केलं. मनोजजींना मला विनंती करायची आहे की 2029ला अजून 3.5-4 वर्ष आहे, परंतु हैदराबाद गॅजेटच्या संदर्भामध्ये जर काही त्यांची शंका असेल तर या समितीचे प्रमुख राधाकृष्ण विखे पाटील साहेब आहेत, त्यांच्याशी त्यांनी चर्चा करावी. जी कमिटमेंट सरकारनं केलेली आहे त्याच्यामधनं सरकार मागे येणार नाही आणि याच्यावर बोलण्याचा पूर्ण अधिकार हा राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना आहे. सर, राज्यसभेच्या संदर्भात काही ठरलंय का? कारण सचिन अय्यर यांनी म्हटलंय की आमच्याकडे पण माहिती आहे, शिवसेना आणि तुमची शिवसेना 2 जागेसाठी आग्रही आहे आणि जर आमच्यात तुम्ही वाकून पाहायचा प्रयत्न केला तर आम्ही पण तुमची उमेदवारी सगळी काढू शकतो. पहिली गोष्ट, महायुती म्हणून जेवढ्या जागा आम्ही लढू तेवढ्या आम्ही जिंकू. कोण 4 लढतंय, कोण 2 लढतंय, कोण 1 लढतंय हे आमच्या देखील महायुतीमध्ये कोणाला डोकावून पाहण्याची गरज नाही. दुसरी महत्वाची गोष्ट की सचिन भाऊ हे देखील विधिमंडळातील माझे अतिशय जवळचे मित्र आहेत, परंतु महाविकास आघाडीनं कोणाचा निर्णय घ्यायचा, संजय राऊत साहेब सांगतायत तसा शरद पवार साहेबांचा घ्यायचा किंवा अन्य कोणाचा घ्यायचा हा त्यांनी घ्यायचा निर्णय आहे. आम्हाला त्यांच्या पक्षामध्ये डोकावून बघण्याची गरज नाही. परंतु रोज सकाळी 9 वाजता आमच्या पक्षामध्येही डोकावून बघितलं जातं, ते थांबवण्याची जबाबदारी देखील सचिन भाऊंनी घ्यावी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.